तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो आत्तापर्यंत वल्लरीची सगळी कारस्थानं लपून चालली होती, पण आता वल्लरीची भांडं फुटण्याची वेळ आली. कारण आता ईश्वरीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यावरती ज्या वेळेला आता सुप्रिया आणि नम्रता या दोघी जणी ज्या वेळेला ईश्वरीला भेटायला घरी येत आहेत, त्याच वेळेला आता इकडे वल्लरी कारमधून पळून चालले आणि त्याच वेळेला वल्लरीने इकडे आता फोनवरती ईश्वरीच्या बद्दल जबरदस्त प्लॅनिंग करत असताना अचानकपणे आता सुप्रियाने तिला पाहिलंय आणि नम्रताला सांगत हीच ती बाई असं म्हणत तिच्यावरती हल्लाबोल केलाय. बरं, इकडे तोपर्यंत रियाला संशय आलेला आहे आणि म्हणून रिया आलेली आहे ती म्हणजे आता त्या चाळीमध्ये. आणि त्या चाळीमध्ये येताच रियाला जे सत्य समजलंय त्यानंतर अंजलीच्या समोर तिने राजेशची सगळी भांडी फोडलेत. बरं, इतकंच नाही तर तोपर्यंत इकडे आता बरोबर रीतीने पळून जाणाऱ्या इकडे वल्लरीला नम्रता आणि सुप्रिया या दोघींनी रंगे हात खेचून काढले. नक्की काय घडलंय, सगळं कसं झालंय, सविस्तरपणे पाहू. आता इकडे काकांचं जरी काम झालं नसलं तरी त्यांना 35 लाख मिळाले व ती 15 लाखाची सुद्धा आता त्यांना खूपच हे लागलेली असते. वल्लरीने 35 लाख तर दिलेले असतात, जे आता त्याला साईन करून राजेशने दिलेले असतात आणि त्यानंतर ते सांगायला लागतात फक्त 35 लाख रुपये मी मागितलेच नव्हते, मला 50 लाख रुपयाची गरज आहे, तुला सांगितले ना. त्यावरती वल्लरी म्हणते पुढले 15 लाख मी थोड्याच वेळामध्ये थोड्याच दिवसामध्ये आणून देते. यावरती ते सांगायला लागतात हे बघ, थोडे दिवस तुझ्याकडे ठेव, मला आजच्या आज पैसे पाहिजेत, नाहीतर नाहीतर तुझा खेळ संपला असं समज. आता वल्लरी घाबरले, ती विचार करते काय करू ह्या माणसाचं. तोपर्यंत ईश्वरी आता घरी आले, ती बरं झाले. अर्णव तिची खूप छान पद्धतीने काळजी घेतोय आणि त्याच वेळेला मग आता तो सांगायला लागतोय हे बघ, सगळ्या घटनाक्रमांचा आपण आता आढावा घेऊया. आणि त्यावरती तो तिला विचारायला लागलाय की काय झालंय नक्की, कसं झालंय, कोणत्या पद्धतीमध्ये तू आता तिकडे गेलीस, कोण होतं तिकडे. त्यावरती ईश्वरी सगळं सांगायला लागते. त्या धुमाळांचा मला कॉल आला होता आणि धुमाळांनी मला कॉल केला आणि त्यानंतर ते मला म्हटले की नवऱ्याला जर का आणलंस तर तुला पुरावा भेटणार नाही, तू एकटी आलीस तर आणि तरच तुला आता पुरावा भेटेल आणि म्हणूनच मी तिकडे गेले सर, तुम्हाला न सांगता. आणि त्यानंतर त्यांनी मला हल्ला केला. यावरती अर्णव म्हणतोय आता माझ्या डोक्यामध्ये सगळं यायला लागलेलं आहे की हा सगळा प्लॅन आहे, म्हणजे आता हा मास्टर प्लॅन आहे. या सगळ्यामध्ये काही वर्षापूर्वी माझ्या आता बाबांना आणि आईला अडकवण्यात आलं होतं आणि आत्ता या सगळ्यामुळे आपल्यावरती सुद्धा परिणाम होतोय. नक्कीच काहीतरी होतं जे मला समजू नये, यासाठी ही धडपड चालले आणि म्हणूनच तुझ्यावरती हल्ला झालाय. मला आता 100% विश्वास बसलाय की या सगळ्यामध्ये तुझ्या आईला सुद्धा ट्रॅप करण्यात आलेलं होतं. आता मला सुद्धा या सगळ्याच्या मागे आता लागायचंय. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्याचा मागोवा घेतल्याशिवाय अजिबात गप्प बसणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच हे दोघं जण त्या धुमाळांना पुन्हा कॉल करतात, ज्या धुमाळांच्या फोनवरून आता इकडे ईश्वरीला कॉल आला होता. ज्या वेळेला हे कॉल करतायत पण त्याच वेळेला धुमाळांचा फोन आता बंद येतोय आणि त्यानंतर मग आता अर्णव लगेचच फोन करून शिर्केंना सांगतोय की तुम्ही एक काम करा, या धुमाळांचा नंबर आता म्हणजे सर्व्हिलन्सवरती टाका. काहीही झालं ना तरी ह्या धुमाळच्या फोनची ऍक्टिव्हिटी मला कळली पाहिजे, हा कुणाला भेटतोय, हा कुणाला कॉल करतोय आणि त्याचे सगळे कॉल डिटेल काढा. ज्या वेळेला धुमाळांचे कॉल डिटेल प्रेक्षकांना येणार असतात आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने खूप मोठा सत्याचा उलगडा सुद्धा आता आपल्याला होणार असतो. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता अर्णव सांगतो पण यापुढे यापुढे एकट्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात जायचं नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा जर का तू आता मला न सांगता कुठे गेलीस ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे, खबरदार. असं म्हटल्यावरती ती म्हणते हो, असं काहीही होणार नाहीये, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता कुठे जाणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच तो खुश होतो. इकडे तोपर्यंत राजेशला फोन आलेला आहे, म्हणजे सर्वेशला फोन आलेला आहे रियाचा आणि रिया सांगते आहे सर्वेश तू येतोयस ना. यावरती सर्वेश आता म्हणजेच राजेश सांगायला लागतोय की खरं सांगायचं तर आता मी आलो असतो, थोडीशी बहिणीची तब्येत खराब आहे, मी येतोच. खरं तर सर्वेशला म्हणजेच राजेशला आता जायचं असतं ते म्हणजे ईश्वरीकडे घेऊन आता अंजलीला, पण कसं जायचं काय जायचं त्याचं ठरत नाही आणि त्यातच रियाचा कॉल आल्यामुळे तो तिला इग्नोर करतोय. रिया आता चांगलीच चिडलेली आहे आणि रिया विचार करायला लागते नाही नाही ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय, मी ह्याच्या चाळीतच जाते, ह्याच्या बहिणीची कशी काय तब्येत सारखी खराब होते हे सुद्धा पाहते. तो
अंजली ज्या वेळेला आता इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, तिला कळलंय की ईश्वरीला डिस्चार्ज दिलेला आहे आणि ईश्वरीला डिस्चार्ज दिल्यावरती ती सांगते ते काही नाहीये, मला आता घरी जायला पाहिजे. मी ईश्वरीला घरी जाऊन भेटेन आणि घरी जाऊन तिच्याशी बोलेन, त्याशिवाय मला चैन पडणार नाहीये. पण त्याच वेळेला नक्की आता नाटक करत असलेला हा राजेश सांगायला लागतो, अरे देवा, माझी तब्येत अचानकपणे बिघडली. त्याला आता तिला घरी जाऊन हे सगळं प्रकरण मिटवायचं नाहीये. आणि त्यानंतर ती म्हणते, अच्छा, तुमची तब्येत बिघडली का? मग आपण घरी जाऊया आणि घरी जाऊन त्यानंतर मग आता काही औषधं वगैरे घ्या आणि त्यानंतर मग आता आपण येऊया. काय बोलताय? यावरती तो सांगतो, ठीक आहे, तू चिंता करू नको, जसं तू म्हणशील तसं. आणि तो घरी आला. इथेच घरी येऊन त्यांनी आता मोठी चूक केलेली आहे, कारण त्याची चौकशी करण्यासाठी मुळातच रिया तिकडे आलेली आहे. आता रिया ऑलरेडी बाहेर आले आणि तिला कळत नाहीये की हा राजेश आपल्याला फसवतोय सर्वेश की काय करतोय. म्हणून ती इकडे तोपर्यंत शिर्केंना ज्या वेळेला वल्लरी कॉल करते त्यावेळेला वल्लरी सांगायला लागते, हे बघा शिर्के, माझं एक अजून टेंडर आहे, त्याच्यावरती सुद्धा अंजलीच्या सह्या घ्यायच्या आहेत, तर तुम्ही आता तिकडे जा. त्यावरती शिर्के म्हणतात, पण मॅडम आत्ता तर सह्या केल्या ना. यावरती ती सांगते, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मी जेवढं सांगते तेवढं करा. शिर्के म्हणतात, ठीक आहे, मी जातो. आणि त्याच वेळेला ती सांगते, मी या ठिकाणी तुम्हाला भेटेन, तिथे लवकरात लवकर ते आता फाईल साईन करून आणून द्या. शिर्के म्हणतात, लगेच जायचं आहे का? त्यावरती ती सांगते, हो, लगेच जायचं आहे. आणि त्या शिर्के आता फोन लावतात ते म्हणजे अर्णवला आणि मग अर्णवला ही गोष्ट सांगावी अशी त्यांना वाटते आणि त्यावरती ते अर्णवला सांगायला लागतात, मी खरं तर अंजलीताईंकडे आलेलो आहे आणि अंजलीताईंकडे आल्यावरती मला समजलं की त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला भेटायला गेल्या होत्या. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, काय? अंजलीताई मला भेटायला आल्या? आणि त्यावरती ती सांगते, काही नाही, चला आपणच अंजलीताईंना भेटायला जाऊया. त्यावरती अर्णव आता सांगायला लागतो, हो, पण तुझी सुद्धा तब्येत ठीक नाहीये ना, आणि त्यामुळे सध्या तरी आपण नको जाऊ. यावरती आता लगेचच सांगायला लागते ईश्वरी, नाही, मला आता अंजलीताईंना भेटायचंच आहे. आता हे दोघं पण जायला निघालेत अंजलीला भेटायला. आणि त्याच वेळेला अर्णव शिर्के यांना म्हणतोय, कसला तुम्ही हे साईन घ्यायला तिच्याकडे चालला होतात? यावरती तो म्हणतो, वल्लरी मॅडमचं. वल्लरी मॅडमचं म्हटल्यावरती ईश्वरीला डाऊट आलाय आणि त्यावरती शिर्के सांगायला लागतात, याच्या आधी सुद्धा एक 35 लाखाचं हे पास करायचं होतं आणि आता 15 लाखाचं, आता 50 लाख तिला द्यायचे. अर्णवला जरा हे विचित्र वाटतं आणि तो विचार करतो, नाही, मला आता ईश्वरी ताईकडे जायलाच पाहिजे, कसली फाईल आहे ते पण पाहतो. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे दोघं जण जायला, ज्या वेळेला दोघं जण जायला निघाले त्याच वेळेला आता इकडे जो श्रीकांत धुमाळ यांचा मोबाईल सर्व्हिलन्सवरती टाकला होता, त्याचे कॉल डिटेल्स किंवा आता त्यांनी कुणाला कॉल केलेत हे सगळे रेकॉर्ड ज्या वेळेला अर्णवच्या समोर येतात, तर त्याच्यामध्ये असलेला एक नंबर, हा नंबर ओळखीचा वाटतोय. म्हणून आता अर्णव ज्या वेळेला तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये चेक करतोय त्यावेळेला तो नंबर वल्लरीचा असल्याचं कळालेलं आहे प्रेक्षकांनो. आणि इथेच खऱ्या अर्थाने अर्णवच्या मनामध्ये संशयाची ठिणगी पेटले. 50 लाखाचं टेंडर आता ते पास करून घेत आहेत एक, आणि दुसरं म्हणजे आता या सगळ्यामध्ये अचानकपणे आता मामीने त्याला कॉल केलाय, नाही नाही, काहीतरी गडबड आहे. आणि त्यानंतर मग आता ईश्वरीला आठवायला लागले. ईश्वरी म्हणते, एक मिनिट, ज्या वेळेला मी बेशुद्ध पडत होते ना त्यावेळेला मला आता मामींचा आवाज ऐकू आलाय. त्यावरती तो म्हणतो, नक्की? त्यावरती ती सांगायला लागते, ज्या वेळेला आत्ता ह्या गोष्टी मला कळल्या ना तेव्हा मला अचानकपणे आठवलंय. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच हे दोघं जण अंजलीकडे जायला निघालेत, जेणेकरून जे कशावरती सह्या वगैरे होत आहेत ते सुद्धा पाहता येतील. पण इकडे परिस्थिती बिकट. ज्या वेळेला रिया आता आलेली आहे ती म्हणजे इकडे चाळीमध्ये आल्यावरती रिया चौकशी करते आणि रियाला लगेचच चौकशी आणि ती समजलेलं आहे की इकडे सर्वेश तर राहत नाहीये, पण राजेश नावाचा हा माणूस आहे. फोटो ज्या वेळेला दाखवलाय तेव्हा राजेश त्याच्या बायकोसोबत राहतोय. आणि मग मात्र आता तिला मोठा धक्का बसलाय. ज्या वेळेला ती धाडकन दार उघडते आणि आत जाते आणि सर्वेशलाच म्हणजेच राजेशला एका बाईच्या मिठीमध्ये पाहते. त्यावेळेला तिला धक्का बसलाय, ती ताडकन आत आलेली आहे आणि त्याच ती आता लगेचच ईश्वरीच्या समोर येते. ईश्वरी चिडते, कोण आहेस तू? आत्ताच्या आत्ता बाहेर हो. आणि त्यावरती आता मात्र ती सांगायला लागते, हा सर्वेश मला फसवतोय, हा सर्वेश तुला पण फसवतोय. गेले 2 ते 3 रात्र हा कुठे होता तुला माहिती? त्यावरती राजेश म्हणतो, काय बोलतेस तू? कोण आहेस तू? त्यावरती रिया म्हणते, खोटारड्या, माझ्याकडून पैसे घेतलेस, मी बहिणीसोबत राहतोय असं म्हटलास आणि त्यानंतर मग आता इथे बायकोसोबत राहतोयस, मला फसवतोयस. आज सकाळी सुद्धा माझ्या इथूनच आला
आणि त्याच वेळेला माझा हात सुद्धा कापला होता. तुला माहित नसेल तर याच्या शर्टावरती रक्त लागलं होतं. अंजलीने ते ऑलरेडी पाहिलं असल्या कारणाने या गोष्टीवरती विश्वास ठेवणं वाचून तिच्याकडे पर्याय नाहीये. बरं हे सगळं चाललंय तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी सुद्धा आता अंजलीच्या खोलीकडे यायला निघालेत. बरं इकडे आता फोनवरती वल्लरी शिर्केंना कॉल करते आणि आता पैसे मिळाले का असं म्हटल्यावरती ते सांगतात हो म्हणजे सही होतीये. आणि त्याच वेळेला तिला आता कॉल आलाय श्रीकांतचा आणि श्रीकांत तिला सांगतोय मॅडम माझे पैसे. त्यावरती ती म्हणते हो काम झालंय कुठे. काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर काम झाल्याशिवाय मी काही करू शकत नाहीये. त्या ईश्वरीला संपवण्याचं काम झालंय का. नेमकं आता ईश्वरीला भेटायला आलेल्या सुप्रिया आणि नम्रता मी हे ऐकले आणि त्यानंतर सुप्रिया नम्रताला सांगते हीच ती बाई असं म्हटल्यावरती तडक आता नम्रता आणि सुप्रिया या दोघी जणी तिला आता गाडीमधून बाहेर काढतायत. ज्या वेळेला तिला कारमधून बाहेर काढले चांगलीच घाबरलेल्या वल्लरीला खूप मोठा धक्का बसलाय. एकाच वेळेला दोन सत्यांचे उलगडे होत चाललेले आहेत. प्रेक्षकांनो मालिका रंजकच होत चालली.